नेत्या नात्याने गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुका मी लढलोय, 5 वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरं गेलो। त्यामुळे प्रत्येक निवडणूक एक वेगळं परिमाण घेऊन त्या ठिकाणी येत असते। 2014ची लोकसभेची निवडणूक असेल, त्याच्या आधी 2009ची असेल, 4ची असेल किंवा आता 19-24ची असेल, प्रत्येक निवडणुकीची समीकरणं वेगळी राहतात आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळी समीकरणं त्या ठिकाणी राहतात। खरं आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले जे काय कौल आपण पाहतो आहोत हे यश ते ठिकाणी मिळवू शकलं नाही, हे निर्वादपणाने सत्य त्या ठिकाणी आहे। आम्ही जनतेने दिलेला कौल हा पूर्णपणाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि हे स्वीकारत असताना सुद्धा नेमकं काय काय घडलेलं आहे ज्याचा उल्लेख वेगवेगळे राजकीय नेतेसुद्धा त्यांच्या या सगळ्या संबंधांमध्ये करत असतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, दूर गेलेला पाहायला मिळू शकला। खरं तर या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काही वेळेला शिवसेना असेल, काही वेळेला भारतीय जनता पक्ष असेल, काही लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वजण केवळ मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागात राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये त्या पक्षाशी जोडले गेलेले होते। शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक तऱ्हेचा प्रश्न असेल, सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेले यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही। पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभवसुद्धा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक पातळीवरती सुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते। पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काय अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल, इतरही काय बाबी असतील, या साऱ्याचा सुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत। परवा दिल्लीमध्ये ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, मी स्वतः प्रफुल्लभाई भुजबळ साहेब आम्ही बसलो होतो। सलग 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं, त्याच्यातले बारकावेसुद्धा समजून घेतले। प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत। निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांनीसुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली। एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पराजयाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली। आपण काही पाहतो की गेले 7-8 दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं, काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे, ठीक आहे असू शकते, पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते। कारण माझाही दीर्घकाळचा अनुभव आहे, 84ला आम्ही अनुभवलं, ज्यावेळेला इंदिराजींच्या हत्येची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला होती, विधानसभेला चित्र त्या ठिकाणी बदललं, 89ला लोकसभेचं चित्र बदललं, 90च्या विधानसभेला चित्र बदललं, पुन्हा 91ला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या, 95ला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं, 96ला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदललं, 98ची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्यावेळेला मिळवल्या होत्या। त्याला रामदास आठवले, गवई साहेब, बाळासाहेब आंबेडकर ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती त्यावेळेला निर्वाचित झाली होती। माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की परवा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं, वर्धापन दिन आम्ही साजरा केला, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास आहे। निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काही गमावलेला नाही, पण पुन्हा एकदा एक राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्यानंतर अजितदादांचा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो आहोत। वेगवेगळ्या पक्षाच्या सेलशी काल एकंदरीत चर्चा केल्याच्यानंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत। एक बाब प्रकर्षाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं प्रयत्न त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम
जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला. यश आला असेल, मी नाकारत नाही, किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल, ही काय नाकारता येत नाही. पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. निकालामध्ये सुद्धा बोललं जातं. परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली, सगळे आमदार उपस्थित होते. डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या सख्या चुलती वारल्या होत्या, त्यावेळी नव्हते, पण कारच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होते. डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. सुनील अण्णा बनसोडसुद्धा येऊन गेलेले होते. पण केवळ मुद्दाम होऊनच काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण एक प्रकर्षाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं, वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत. माझे नाहीत, त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकता. 4 वेळेला साहेबांनी वेडं बनवलं अजितदादा. जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबरती जायचं आणि निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण त्यांचा मी आभारी आहे. सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं.